हा पटकन चल. हे गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर संडे आहे, तर मम्माने बनवलं आता मस्त नाश्ता. व्हेज आहे यार, व्हेज. पोहे बनवलेत, पोहे 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 मस्त शेंगदाणे टाकले आणि ते सुकट भाजून ठेवली आहे कोलिम. तो आत्ता नाही बनणार आहे वाटतं, नंतर बनणार आहे. मला खायचा होता कोलिम, मी हे दिलंय खायला. येल्लो येल्लो. ठीक आहे, आता नाश्ता करते. काय मच्छीला गर्दी बघा, आज गटारी आहे तर पूर्ण पॅक आहे. आणि आम्ही आज काकूड मच्छी घेतो. कोलबी बघा बाई, माझी मच्छी ती पॅकिंगची नाही. 600 रुपयाला अर्धा किलो. दुसरीकडे 700-800, आपला कमी आहे बा. इकडे करू 1200, राजाची सुरमई ताई. आपला प्लीज घेऊन जाऊ ना. थँक्यू. हाय गाईज, जसं की तुम्ही बघितलं मी गेलेली मच्छी आणायला. आणि आत्ताच मगाशी प्रथमेश दादा आलेला, तो आत्ताच गेलाय. आणि मम्मी बनवते फिश फ्राय चालू आहे. ताई बनवते कोळंबीचं सुक्कं बनवलंय आणि ते फिश फ्राय चालू आहे मस्तपैकी. तिथे पण बोंबील फ्राय करायचे अजून. आणि इथे पापलेट फ्राय केलाय. पापलेट आणि ही कोणती होती, सुरमई. येस, तर हे चालू आहे इथे प्रिपरेशन मस्तपैकी. गटारी सेलिब्रेशन चालू आहे आमचं. सो असं आहे. आणि प्रथमेश त्याने खाऊ आणलेला. खाऊ म्हणजे हे होतं, बिस्किट आणलेत, हे केक आणि हे पण आणलंय. सो असं आहे. आणि आज एवढं काय पाऊस काय पडत नाही आहे, नुसतं ऊन पडलंय, मध्ये सावली येते. पण ठीक आहे. सो तुमची गटारी कशी चालू आहे हे सांगा मला कमेंटमध्ये, की तुम्ही काय बनवताय गटारी स्पेशल. आमच्याकडे तर बनतंय फिश आहे, त्याच्यानंतर खायचं नाहीये, नुसतं व्हेजच खायचं. तो मस्त आज दाबून खाणार आहे नॉनव्हेज. बघू आता असं झालंय कधी खाते असं, कारण मम्मा आहे ना 2-3 दिवस झालं ना सारखं व्हेजच देते, नॉनव्हेज काय बनवतच नाही. असं कसं तरी होतंय. खायचं आहे नॉनव्हेज, मस्त नॉनव्हेजवर ताव असा. आज आम्ही गेलेलो ना खाली मच्छी घ्यायला, मी पप्पा, तेव्हा चिकनच्या इथे एवढी लाईन मच्छीच्या इथे पण इतकी गर्दी होती ना, खूप गर्दी. आणि मच्छी पण महाग होती, कारण याच्यानंतर 1 महिना काय मच्छी कोण घेणार नाही. त्यांचे श्रावण नसतील तेच घेतील, तेव्हा पण महागच असेल. काय बघू आता. आज तर आमचा लास्ट दिवस मच्छी खायचा. मला शॉर्मा खायचा आहे गाईस. आज संध्याकाळी शॉर्मा खाणार होती. काल पण खायचा होता पण काय पॉसिबल नाही झालं काल, म्हणून आज हम खाएंगे शॉर्मा. मस्तपैकी शॉर्मा खाऊ. आणि ब्लॉग स्किप करू नका, स्टे ट्यून. ब्लॉग बघत राहा आणि कमेंट करा, खूप सारं प्रेम देत राहा.
तर आज सगळं जेवण प्रियाने बनवलंय. फक्त तिला थोडंसं साफ करून दिलंय. बाकी सगळं डाळ भात मच्छी फ्राय केली सुक्कं बनवलं. हे बघा आता हे डाळीसाठी ठेवलंय आणि तिथे कोळंबीचं सुक्कं होतंय. आणि ते कांदा पण कापून ठेवलाय. अब हर मुराद इश्क के ही दम पे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. कोळंबी आणि तिकडे बघा मच्छी आहे. गाईज ब्लॉग चालू आहे आपलाच. आणि मम्मी तू मच्छी दे तिला, मला वाटते. ए मच्छी दे. नाही भाजलेली आहे. माय गॉड. मम्मीलाच दे कोळंबी दे. गटारी स्पेशल आहे. मम्मीनी सुकट माझ्यासाठी काढून ठेवलेली साईडलाही. आमचं असं आहे जेवण. डाळ नाही घेतली, डाळ नंतर घेईल. गाईज मस्त पैकी सगळी अख्खी आज भारी वाटतंय. नको मी खाल्ली नॉनव्हेज खाऊन. फेवरेट बोंबी. शेवटचं खायचं. तर आमच्याकडे चालू आहे फ्रीज क्लिनिंग. हे बघा आमच्याकडे चालू आहे फ्रीज साफ करतायत. 24 तास पाणी झालं. मम्मी बोलली फ्रीज साफ करून घेऊया. नंतर पाणी गेलं आणि नाही भेटलं तर साफ करायला. म्हणून प्रिया ताई घरी आहे आज तर ती साफ करते, मदत करते मम्मीला. तर मम्मीने काहीतरी ऑनलाईन मागवलेलं. हे बघा किचन क्लीनर काहीतरी आहे. ह्याच्याने काहीतरी ऑइली स्टेन वगैरे निघतात, फूड स्टेन काहीतरी. बघू कसं आहे काय आहे. आम्ही अप्लाय तर करून बघितलंय फ्रीजच्या इथे. तर निघालं पाहिजे फक्त ते. तर आता वाजलेले आहेत 10 आणि माझं झालेलं आहे जेवण. मम्मीनी जेवण म्हणजे भाकऱ्या केलेल्या, तांदळाच्या भाकऱ्या भाजल्या होत्या. आणि अजून काय केलेलं, अजून काहीच नव्हतं. तेच दुपारी जे जेवलं तेच आत्ता पण जेवलो. फक्त आता या लोकांनी दोघींनी बिर्याणी आणली आहे चिकनची. म्हणजे मी आणि पप्पा गेलेलो खाली तेव्हा आम्ही आणली. शेअर करून खातेत. प्रिया त्यांनी थोडीशीच घेतली आहे. सो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि तुमची गटारी कशी चालू आहे ते पण सांगा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.